नमस्कार. रेसिपी टाईम विथ जान्हवीमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. हिवाळा सुरू झालेला आहे. बाजारात दर्जेदार आवळेही आलेले आहेत. या आवळ्यांपासून केला जाणारा मोरावळा हीच आजची आपली रेसिपी आहे. आवळा हा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने परिपूर्ण असतो. त्वचा, केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतो. शरीरातील इन्फ्लमेशन कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. पचनाच्या तक्रारी, ॲसिडिटी दूर करायला मदत करतो. हे आणि असे अनेक गुणधर्म असणाऱ्या आवळ्यांपासून वर्षभराहूनही अधिक काळ टिकणारा मोरावळा कसा करायचा हे आपण बघूया. मोरावळा करण्यासाठी इथे मी 2 किलो आवळे स्वच्छ धुवून व्यवस्थित सुती कापडाने पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. 2.5 किलो साखर घेतलेली आहे. याशिवाय 2 इंच आल्याचा तुकडा, 1 लिंबू, अर्धा टीस्पून वेलची पूड, 12 ते 15 लवंगा, 1 मोठा दालचिनीचा तुकडा आणि 10-12 केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. केशराच्या काड्या ऐच्छिक आहेत, नाही वापरल्या तरीही चालतील. सर्वप्रथम आवळे बारीक किसणीवर किसून घेते. 2 किलो आवळ्याचा किस तयार आहे. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर गोडवा कमी हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण आवळ्याच्या समप्रमाणात घेऊ शकता, पण त्यावेळी पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी करा. इथे मी 2.5 किलो साखरेमध्ये 600 ml पाणी घालून एकदा व्यवस्थित मिसळून घेतलंय. आता मध्यम आचेवरती पाण्यातली साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. साखर विरघळते तोपर्यंत एकीकडे मी आलं किसून घेणार आहे आणि लिंबाचा रस सुद्धा काढून घेणार आहे. साधारणतः 10 ते 12 मिनिटांनंतर पाण्यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपल्याला पाकाची कन्सिस्टन्सी चेक करायची. इथे आपल्याला साखरेचा 2 तारी पाक करायचा आहे. साधारण 15-20 मिनिटांनंतर परफेक्ट 2 तारी पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण दालचिनी, केशराच्या काड्या, लवंगा हे घालूया. एकदा मिसळून घेतलेलं आहे. आता किसून घेतलेलं आलं घालते. यानंतर लिंबाचा रस घालूया. सगळं एकदा व्यवस्थित ढवळून घेतलंय. आता यामध्ये आवळ्याचा किस घालूया. मोरावळा करण्यासाठी बाजारातून आवळे घेताना छान ताजे, डाग नसलेले आणि तजेलदार आवळे घ्यायचे आहेत. आवळ्याचा किस घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत शिजवून घ्यायचे. दहा मिनिटांनंतर मिश्रणाचा रंग हलकासा बदललेला दिसतोय. आवळ्याचा किस पाकात घातल्यानंतर पाक पुन्हा पातळ होतो, पण अजिबात काळजी करायची नाही, कारण आपण जसजसं मिश्रण शिजवत जाणार आहोत तसतसं ते दाट होत जाणार आहे. साधारणपणे अर्धा तास सतत ढवळत मिश्रण शिजवून घेतल्यावर मिश्रणाला छान गडद सोनेरी असा तांबूस असा रंग आलेला आहे. मोरावळा आपण जेव्हा शिजवत असतो त्यावेळेला मिश्रण भांड्याच्या तळापासून उलटण्याने किंवा झाऱ्याने सतत ढवळत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे मिश्रण आपलं भांड्याच्या तळाला लागत नाही.
आता यातल्या पाकाची कन्सिस्टन्सी चेक करूया, म्हणजे गॅस कधी बंद करायचा ते कळेल. एका छोट्या ताटलीत पाक काढून घेतलाय. अर्धा एक मिनिट थांबून थोडा कोमट होऊ दिला. त्यानंतर ताटली उभी धरून पाकाचा दाटपणा चेक करूया. पाक हा मधासारखा घट्ट झालेला आहे. ताटली उभी धरल्यावर तो पाण्यासारखा वाहून गेला नाही. म्हणजेच मधासारखी कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपला पाक परफेक्ट तयार झालाय हे समजायचं. या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. मोरावळा करण्यासाठी मला इथे एकूण 45 मिनटं ते 1 तास एवढा वेळ लागलाय. अर्थात हा वेळ प्रत्येकाला फ्लेमची तीव्रता आणि किती प्रमाणात तुम्ही मोरावळा करताय त्याप्रमाणे कमी जास्त लागू शकतो. आत्ता हे मिश्रण खूप गरम आहे. आपल्याला ते पूर्णपणे गार होऊ द्यायचे. तासाभरानंतर मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे, म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. मिश्रण गार करायला ठेवलं होतं तेव्हा मी ते अधूनमधून तळापासून खालीवर करून घेत होते, म्हणजे ते लवकर गार व्हायला मदत होते. मिश्रण कोमट झालं तेव्हा मी त्यात वेलची पूड घातली होती. इथे मी घट्ट झाकणाची काचेची बरणी स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून कोरडी केली आणि 1 दिवस उन्हामध्ये ठेवून वाळवून घेतली आणि नंतरच त्यामध्ये मोरावळा स्टोअर केला. अशा पद्धतीने मोरावळा स्टोअर केला तर तो वर्षभराहूनही अधिक काळ टिकतो. मोरावळा फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका, कारण फ्रीजमध्ये मोरावळा ठेवला तर काही काळानंतर त्यातल्या साखरेचे क्रिस्टल्स तयार होण्याची शक्यता असते. बहुगुणी आवळ्यापासून बहुगुणी मोरावळा तयार झालेला आहे. मोरावळा करण्याची माझी पद्धत मी इथे शेअर केली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने मोरावळा करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.